बातमी आहे वाशिम मधून आषाढी वारी निमित्त। आषाढी निमित्ताने अनेक जण विठ्ठलाची पूजा करत असतात, पंढरपूरला जातात। मात्र काही भाविक असेही आहेत जे विठ्ठलाची अभंगवाणी भजन म्हणत विठ्ठलाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करतात। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून आज आपण अशाच दोन भावंडांना भेटणार आहोत। वाशिमच्या रिसोड शहरातील एक सलून व्यावसायिक आहेत रवी कोकाटे आणि बजरंग कोकाटे, जे सकाळपासून सायंकाळपर्यंत ग्राहकांची दाढी कटिंग करता करता विठ्ठलाची अभंगवाणी गातात। याच दोन भावंडांशी बातचीत केली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। आषाढी निमित्ताने अनेक जण आहेत ते विठ्ठलाची पूजा करतात, पंढरपूरमध्ये जातात। मात्र काही भाविक असे आहेत की विठ्ठलाची अभंगवाणी भजन म्हणत विठ्ठलाला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतात। आपण आज अशा दोन भावंडांना भेटणार आहोत वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील, जे सलून व्यावसायिक आहेत आणि सकाळपासून तर सायंकाळपर्यंत ते विठ्ठलाच्या अभंगवाणी भजन म्हणत जे ग्राहक आहेत त्यांच्या दाढी कटिंग करतात। असेच दोन भावंडे आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल दादा? बस सर, काहीच नाही। आता आमची पण खूप इच्छा होती पंढरपूरला जाण्याची, पण कामानिमित्त वगैरे काही जाणं होत नाही आपल्या धंद्यामुळे। तर मग आम्ही बस इथूनच भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, पांडुरंगाची भजन वगैरे म्हणतो, ज्यामुळं गिरायकाचं पण मनोरंजन होते, त्यांना पण थोडी भक्तीची अनुभूती होते आणि आमचं मनोरंजन होते, कामात मन लागते आणि आम्हाला पण पंढरपुरात गेल्यासारखं वाटते। मग नाम घोषात देहानाला देह विठ्ठल विठ्ठल झाला। तिथे आपलं तर काय जाणं शक्य होत नाही, समजा 1 महिना 15 दिवस। मग आपल्या कामाधंद्यातच भजन कीर्तन करत आपलंही मनोरंजनही होते, कस्टमरचंही मनोरंजन होते, कामही होते आणि नामस्मरण होते। सर्वात मेन म्हणजे ते होऊन जाते। अवघी तीर्थे जाता पंढरीशी, सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरीशी। आता हे सुख आपण तिथं जाताना घेऊ शकत नाही कामाधंद्यामुळे, तर इथं होऊन जाते आपलं मस्त नामस्मरण होते, विठ्ठल जवळ येते, आपले विठ्ठलही जवळ येतात, चालत राहते दिवसभर कार्यक्रम। या दोन्ही भावंडाकडे कटिंग आणि दाढी करण्यासाठी येतो, तर या ठिकाणी भक्तिमय वातावरण असते। यांचे अभंग आणि नेहमी जे हे गाणे म्हणतात ते आम्हाला ऐकायला आवडतात। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।